वयात मॅच कडे पुन्हा एकदा पहिल्याच बॉल वरती इथे षटकार उडवलाय. सेकंड बॉल काय फटका सजवलाय. अप्रतिम हेलिकॉप्टर उडवलंय लॉंग ऑफ. मारून द्यायला पाहिजे त्यांना. हा लेझिम चांगले खेळतील. 2 बॉल वरती 2 मोठे फटके, जबरदस्त फटके पाहायला मिळाले. तिसरा बॉल वरती चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्क्वेअर मिड ऑफच्या दिशेने हा बॉल गेला आणि या वेळेला दोनही खेळाडूंमध्ये आय कॉन्टॅक्ट नव्हता आणि फलंदाज बाद. तरच अजून नाचतील ते. हा नाही तर हळूहळू पॉवर जशी कमी होईल तसा डान्स कमी होईल. तिसरा बॉल झालेला आहे. आता चौथा बॉल असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. चांगला कमबॅक केला कारण अगोदरच्या बॉलवरती 2 मोठे फटके आले. पुन्हा एकदा इथे मात्र फलंदाजांना आल्याच पावले बॉलला पाठवून दिलंय. बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार. आतापर्यंत झालेत कंप्लीट. 3ही षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पाचवा बॉल चांगला फटका खेळून काढलाय. मिड ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आता दोनही फलंदाजांचा कॉल खूप चांगला होता कारण जेव्हा तुम्ही धावा घेत असता तेव्हा तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुमचा कॉल यस और नो हे होणं फार अपेक्षित आहे. अगोदरच्या बॉलवरती जेव्हा विकेट प्राप्त केला तेव्हा दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट नव्हता. दोघंही एकाच क्रीज वरती आले, एकाच एंडला आले आणि रनआउट स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा शेवटला बॉल असेल. या षटकातील 5 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटला बॉल बॅटची एज घेतली. शॉर्ट स्क्वेअरला हा बॉल गेला. एक सिंगल धाव केली कंप्लीट. एका धावेवरती संतुष्ट आणि पहिल्याच पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. अच्छा लगता है मुझे क्रिकेट क्योंकि एक मैदान भी इतना बढ़िया है. क्रिकेट मतलब क्या है, जिंदगी का क्रिकेट. जब छोटा लड़का जब खेलता है अपने घर क्रिकेट खेलता है वही क्रिकेट है. अभी चालू है, उम्दा है, कोई भी खेल सकता है. यहाँ पे करते जाओ बढ़ते जाओ वही क्रिकेट है. अभी तक चालू है. यहाँ पे सबको चांस है. हर मुकाबला सबके पास है. तो फिर करते जाओ बढ़ते जाओ वही हिंदुस्तान का वही खेल है. तो क्यों नहीं करेंगे आप? वही तक है, आप तक है तो खेले जाओ. वही तो चाहते हैं सब कुछ. धन्यवाद. येस, जनार्दन अशोक कडू यांचा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक संदेश दिलाय. वळूयात मॅच कडे. आता जनार्दन आपण मात्र थांबायचं आहे. आपण मॅच कडे वळणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. 19वा धाव फलकावरती आल्यात आणि आता सेकंड ओव्हर गोलंदाज मैदानावरती आलाय अंकुश. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला. आता सेकंड ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला आपण व्यूव्हरचना पाहिली तर येथे एक लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक डीप मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि एक स्क्वेअर मिड ऑन.
येथे मात्र बॅटचा स्पर्श झालाय का हे प्रश्नचिन्ह. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर, लॉंग स्टॉपच्या बाहेर येतोय चौकार. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. संघाची धावसंख्या धाफलकावरती आता 23 आकड्यावरती पोहोचते. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरा बॉल आता हाताळणार आहे गोलंदाज मैदानावरती अंकुश. अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा म्हणावी लागेल, कारण अंतिम दिवस आहे आणि जवळपास आता या ठिकाणी 4 ते 5 सामने पूर्ण झाले आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे का? थर्ड मॅनला चेंडू गेलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. केला अंकुशनं, कारण अगोदरच्या ओव्हरमध्ये प्रेशर आला होता. 19 धावा धाफलकावरती केल्या होत्या पूर्ण प्रतिस्पर्धी संघानं आणि अंकुश आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार दिला जरूर, परंतु एका चौकारचा अपवाद वगळता उर्वरित 2 बॉल्स त्याने अतिशय चांगले हाताळलेत. येणारे 3 बॉल्स अजूनही शिल्लक. न्यू बॅटर मैदानावरती आता सज्ज झालाय राजन नाईक. ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर म्हणून ऑलराऊंडरची भूमिका तो नेहमीच साकारतोय. आणि आता मात्र पाहूया चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर नाहीये तर लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेस राजन नाईक डक आउट स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. प्राप्त केले आहेत आणि आता ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळणार आहे गोलंदाज. अगदी अंतिम क्षणाला आपण पाहिलं तरी इथे थोडासा प्रेशर आला होता, परंतु या ओव्हर मध्ये पूर्णपणे प्रेशर रिलीज करण्याचं काम केलं. एक बॉल वरती म्हणजे पहिल्याच बॉल वरती चौकाराला, त्यानंतर 3 बॉल्स त्याने डॉट टाकलेत आणि आता ऑन हॅट्रिक असणार आहे गोलंदाज अंकुश. न्यू बॅटर मैदानावरती पुन्हा एकदा गेलाय. त्याचं नाव आहे तो म्हणजेच राकेश. राकेशवरती संपूर्ण जबाबदारी असेल. मिडल ऑर्डरला आपल्याला आता इथे चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला माहितीच आहे की जर आपली ओपनिंग पेअर चांगली कामगिरी करत नसेल तर ती संपूर्ण जबाबदारी ही मिडल ऑर्डरवरती आलेली असते आणि ती आता जबाबदारी इथे मात्र राकेश सांभाळणार का? चांगला फटका क्यों काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन लावले. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न, परंतु एका धावीवरती इथे मात्र नक्की समाधान मानलेलं आहे. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता शेवटला बॉल असणार आहे. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओवर. अच्छी है, अच्छी गेंदबाजी, सूझबूझ बल्लेबाजी भी है. यहाँ पे सब कुछ अच्छा ग्राउंड है, ओपन ग्राउंड है. यहाँ पे लॉन्ग ऑन मिड विकेट मिड दिशा में खेल सकते हैं आप. अच्छी गेंद, रन द विकेट से गेंद, शॉर्ट ऑफ रन गेंद, हवा पे गेंद है और गेंद वहां पे पकड़ दिया कि अच्छी तरह से वो फील्डर मौजूद था वहां पे. सूझबूझ की, यानी कि अभी आईपीएल भी चालू है तो अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजों के बीच में अच्छी कामयाब करते हुए बल्लेबाजी, सूझबूझ भी है, क्रिकेट भी सूझबूझ चल रहा है यहाँ पे. सही है, अच्छा दिया, धन्यवाद. थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 2 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती 24 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा तर दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे
बॅटिंग करत असताना किंवा गोलंदाजी करत असताना अंकुशने फक्त आणि फक्त 5 धावा मात्र खर्च केल्यात. चांगलं एक महत्वाचा या ठिकाणी षटक हाताळलं, 3 विकेट्स देखील प्राप्त केल्या आणि आपल्या संघाला एक पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानावरती आता सज्ज झालेला आहे. आपल्या संघासाठी जशी अंकुशने कामगिरी केली आहे तीच कामगिरी आता इथे या गोलंदाजाला करावी लागेल. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅटची एज घेतले आणि मात्र संधी आहे कॅचची. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय कॅच, फलंदाज बाद. शिवाजी महाराजांची जर आपण कारकीर्द पाहिली तर 1630 ते 1680 50 वर्षामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच वेळेला कोणताही माणूस कोणत्या जातीचा नाहीये, धर्माचा नाहीये, पंथाचा नाहीये, माणूसचा माणूसच आहे हे खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी ज्यांनी शिकवलं असं छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी सुद्धा आमच्या डीजे मास्तरने प्ले केलीत आणि अजून सुद्धा जर केली तर नक्कीच आम्हाला आनंद वाटेल. वळूयात मॅच कडे. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. तिसऱ्या ओव्हर मधील पहिल्याच बॉलवरती विकेट्स प्राप्त केला सूरजने. येणारे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आलाय. आता ज्याच्या नावामध्ये जय आहे असा अजय मैदानावरती आलाय. आपल्या संघाला नितांत गरज आहे. जिंकायचा असेल तर आता इथे फटकेबाजी बेधुंद बेधडक मात्र करावी लागेल. तो प्रयत्न करणार का? हा ट्रॅकर बॉल बॅटच्या स्टिकरला लागलाय आणि छोटू मात्र पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर षटकार. धन्यवाद. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे. सुवर्ण संदेश 11 वाघोली विरुद्ध तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड ही इनिंग समाप्त झाली की टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट बॉल. 2 बॉल्स कंप्लीट झालेत. एक षटकार आला. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचले. पंचांचा इशारा आलाय विनोद पाटील यांचा की मृत चेंडू आहे. थोडासा पावलांमध्ये व्यत्यय इथे आला असावा. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण 4 अंपायर्स गेले 4 दिवस खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी भूमिका पार पाडली आहे. विनोदजी पाटील झिराड, तसेच राजेश पाटील आणि शरद पाटील गसवड आणि संकेश ढोळे थ अळीबाग हे 4 अंपायर्स आम्हाला मोठा फटका मारायचा आहे. परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं पण तो परफेक्ट टायमिंग इथे होत नाहीये. मी नेहमीच सांगत असतो की तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तेव्हा तुमचा टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमची फुटवर्क मुवमेंट, तुमचं शॉट सिलेक्शन या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. अकॉर्डिंग टू लेंथ आणि लाईन यानुसार तुम्ही जर खेळलात तर मात्र धावा येऊ शकतील. अदरवाईज अशाच पद्धतीचे डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा काहीतरी व्यत्यय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. असं जर करत राहिलं तर उद्या 12 वाजतील. चला टॉस दड सर आपण एक इनिंग समाप्त झाली की लगेच मात्र टॉस घ्यायचा आहे आणि टॉस मात्र इकडेच ठेवून गेलात आपण. 3 बॉल्स कंप्लीट झालेत. येणारे 3 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ. चांगला फटका बॅकफुटला गेला. अप्रतिम अशा पद्धतीने एक उत्तुंग षटकार.
थँक्यू. तत्पूर्वी सुवर्ण संदेश 11 वाघोली टीमचा कर्णधार तन्मेश 11 सिद्धिविनायक झिराड कर्णधार आपण या. ओव्हर टू माईक कॉम्बॉक्स निशांत पाटील सर. जबरदस्त फॉलिंग स्विप पाहायला मिळते. पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर, येतोय ब्रँडे षटकार. पाच बॉल्स कंप्लीट झालेले आहेत आणि आता अंतिम बॉल, शेवटचा बॉल. आतापर्यंत त्यांनी 3 षटकार खर्च केलेत, म्हणजेच 18 धावा त्यांनी 5 बॉल्स मध्ये दिल्यात. शेवटला बॉल, शेवटला बॉल. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे, चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. 3 ओव्हर इथे समाप्त झाल्यात. विनोद पाटील यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला आणि आता अंतिम ओव्हर पाहूया हाताळण्यासाठी कोण येतोय. स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, तोडफोडीचं षटक मैदानावरती कोण हाताळणार आहे. 3 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती पोहोचले, म्हणजे प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला 57च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम ओव्हर कोणाला द्यायची या विवंचनेमध्ये आता कॅप्टन इथे सापडलाय आणि पाहूया कोणत्या खेळाडूवरती तो आत्मविश्वास दाखवतोय. कारण शेवटली ओव्हर जर कमी धावांची गेली तर फिल्डिंग करणारा संघ थोडासा प्लस मध्ये येऊ शकतो. जर या षटकामध्ये सुद्धा 15 ते 20 धावा खर्च केल्या तर मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाकडे एक सन्मानजनक स्कोर, एक टफ फाईट स्कोर मैदानावरती उभा राहू शकतो. दोनही संघ तितकेच बलाढ्य आहेत, ताकदवान आहेत, खूप चांगला संघर्ष करून सुपर 12 मध्ये दाखल झालेत आणि आता मात्र तोच संघर्ष पुढे कंटिन्यूअस करत असताना बघा विविध चित्र एलईडी स्क्रीन वरती दाखवली जात आहेत. आमचे कॅमेरामन सुद्धा पहा, कोण प्रेक्षक काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतील तर लगेच त्यांचा कॅमेरा तिथे पोहोचतो. तर पाहूया शेवटली ओव्हर आहे. पहिलाच बॉल असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव. एक लॉंग ऑन के तैनात केला, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि मिड ऑन. पहिलाच बॉल. पहिला बॉल वरती अप्रतिम असा फटका पाठवला बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगला, षटकार. इन द रो, सेकंड षटकार. अठ्ठावन्न धावा धाफलकावरती आल्या. शेवटले 2 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. शेवटले 2 बॉल शिल्लक असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मैदानावरती अजय आपल्या. सुवर्ण संदेश 11 वाघोली टीमचा कर्णधार किशोरजी नाईक माझ्यासोबत एक रायझिंग स्टार सुपरस्टार खेळाडू माझ्यासोबत जोडलेत. त्याच्यासोबत आमच्या तन्मेश 11 सिद्धिविनायक झिराड टीमचे कर्णधार योगेश नाईक माझ्यासोबत जोडले. टॉस करण्याकरता मी सन्माननीय तुकारामजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला हेड आहे, दुसऱ्या बाजूला टेल आहे. टॉस कॉल करतोय. यस, कॉलिंग साठी सुवर्ण संदेश 11 वाघोली टीमचे किशोर नाईक
हे कॉलिंग करणार आहेत. ओस ओके उडवा. हेड यस टेल आलाय. झिराड संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. तन्वेश 11 सिद्धिविनायक झिराड टीमने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपण काय घेणार आहात? शत्रुक्षण तुमच्या समोर एक फार मोठी भल्लीमक्कम टीम आहे. तर कितपर्यंत रोखण्याचा तुमचा इरादा असणार आहे? आणि पहिला P1 चं पहिले षटक पॉवर प्लेचं एकच षटक आहे. त्या पहिला पॉवर प्ले कोणाकडे सोपवली जाणार आहे? पॉवर प्लेचं षटक विदेश नाईक. जास्तीत जास्त तुमचा फोकस कोणावर असणार की त्याला लवकर आपण आउट करायचा? कोण तुमच्या नजरेत कोण असा विकेट आहे जो सुवर्ण संदेश 11 वाघोली टीम मध्ये आहे की त्याची विकेट प्राप्त केल्यानंतर कुठेतरी आपण कमबॅकिंग करू शकतोय? हा कोण विकेट आहे की ती तुम्हाला महत्वाची वाटते? यस समोरच विकेट आहे. ते म्हणतात की माझ्या समोरच किशोर नाईक एक भला मोठा फलंदाज आहे आणि किशोर नाईक माझ्यासोबत जोडले जात आहेत. किशोर नाईक टॉस तुम्ही हरलात. टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? यस शत्रुघ्न घेतलं असतं. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. वळूया कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सुमधुर आवाज ऐकणार आहोत आपण सन्माननीय निनाजी कदम सर आणि सन्माननीय निशांतजी पाटील सर. गो टू कॉम्बॉक्स. 60 धावेंचं लक्ष हे मात्र ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. स्ट्राइक एंड वरती प्रशांत वरती महेश आलेला आहे आणि पहिली ओव्हर हाताळण्यासाठी फलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय राजन नाईक. राजन नाईक पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल वरती चेडूला शॉर्ट ऑन पूल केले, पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सुरुवात षटकारानं. आणि या अनुषंगानं किंवा त्या दृष्टिकोनातून पहिल्याच बॉलवरती षटकार वसूल केलाय. प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केलाय. परंतु राजन नाईक हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. जरी वय कमी असलं तरी मोठमोठे खेळाडू मोठे तो सामने खेळलेला आहे. आता अंपायर्स कडे अपील केले. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोल मध्ये ऍड होणार आहे. 7 धावा धावफलकावरती आल्या आहेत. प्रति षटकामध्ये इथे 15 धावेंची सरासरी ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन हे सातत्यानं आता सुरू राहिलं पाहिजे. कधी आपल्याला अटॅक करायचा आहे, कधी डिफेन्स करायचा आहे, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे. ह्या मॅच जिंकण्याची जी सूत्र आहेत ती तुम्हाला आता लक्षात ठेवावी लागतील. ओहो पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न फसलाय. पंचांकडे अपील देखील मागितली परंतु राजन नाईकने खूप चांगला कमबॅक केला. जीपीएल स्पर्धा झाली होती अलिबाग ते चिंचोटी, कुरुल ते चिंचोटी. त्यामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याला अवॉर्ड मिळाला होता तोच राजन नाईक मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती. हा प्रकार बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि काय कॅच पकडलाय. जबरदस्त कॅच फलंदाज बाद.
पुन्हा एकदा राजन फुल टॉस बॉल, फुल टॉसला पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलंय, समाचार घेतलाय आणि मिड विकेटला पाठवलाय षटकारासाठी. सन्मान्य संतोष नाईक आपण इथे उपस्थित व्हायचंय. नक्की मैदानावरती कॅच सोडली की मॅच सोडली हा आता प्रश्न उभा राहिलाय. हा कॅच पकडणं फार महत्वाचं होतं. रिप्लाय मध्ये तुम्ही पाहू शकता आमचे कॅमेरामॅनने खूप चांगल्या पद्धतीने काम केले. चेंडू हवेमध्ये होता, पुन्हा एकदा गेला त्याच्याकडे, जवळपास त्याने पकडला होता, परंतु सेकंड अटेम्प्टला थर्ड अटेम्प्टला मात्र चेंडू जमीन लगत गेला आणि कॅच मात्र ड्रॉप केला. निशांत सर थोडस आपल्याला थांबवतोय. त्याच दरम्यान आपण सत्कार घेतोय. सन्माननीय महेश बापू पवार इथे उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ते पेणचे, त्यांचा आपण इथे सत्कार घेतोय. सन्माननीय संतोष नाईक यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय महेश बापू पवार आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय संतोष नाईक सागर 11 संघाचा 12वा खेळाडू प्रतिनिधी इथे उपस्थित नाहीये. जर खेळाडू उपस्थित नसेल तर पेनल्टी दिली जाईल. त्याच दरम्यान सन्माननीय संतोष नाईक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय इथे सन्मानित केले जात आहे. सन्माननीय महेश बापू पवार सामाजिक कार्यकर्ते पेण यांना आपण इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय नारायण वाघमारे यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. सन्माननीय संतोष नाईक यांच्या शुभ हस्ते आता देखील आपण सन्मान चिन्ह देऊन इथे सत्कार आणि सन्मान करतोय. सन्माननीय संतोष नाईक यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत वडखळचे सदस्य आहेत सन्माननीय संजय पवार यांचा आपण इथे सत्कार करतोय. सन्माननीय संतोष सन्माननीय रामा आशा पवार हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना आपण इथे सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करतोय. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते पेण येथील सन्माननीय ज्ञान्या भिड्या पवार इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण इथे सत्कार आणि सन्मान करणार आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मान्यवरांचा आपण यथोचित सत्कार आणि सन्मान करणार आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण इथे त्यांना सन्मान चिन्ह देतोय. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत पेणचे सन्माननीय परशुराम आशा पवार यांचा देखील आपण इथे सत्कार आणि सन्मान करणार आहोत आणि सर्व मान्यवरांचा आपण इथे सत्कार आणि सन्मान करतोय ते म्हणजे सन्माननीय संतोष नाईक यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय परशुराम
अशा पवार यांचा इथे आपण सत्कार करायचे. सन्माननीय संतोष नाईक यांना विनंती असेल. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते गडपेण येथील सन्माननीय सखाराम गोरे इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सत्कारणी सन्मान करायचे आणि सर्व मान्यवरांचा आपण पाहतो इथे सत्कारणी सन्मान एक सन्मान चिन्ह देऊन केला जातोय. ते म्हणजे सन्माननीय संतोष नाईक यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. सन्माननीय भगवान नाईक यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे सत्कारणी सन्मान करायचंय. त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करायचंय. यानंतर सामाजिक कार्यकर्ते गडपेण येथील अजून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते म्हणजे सन्माननीय मच्छिंद्र वाघमारे यांचा देखील इथे सत्कारणी सन्मान करायचंय. त्यांचा देखील आपण एक सन्मान चिन्ह देऊन इथे सत्कारणी सन्मान करतोय. त्यानंतर सन्माननीय नामदेव पवार सामाजिक कार्यकर्ते आहेत वडखळ येथील. त्यांना विनंती आपण पुढे यायचंय. आपला देखील इथे यथोचित सत्कारणी सन्मान केला जाईल. सन्माननीय नामदेव पवार आपण पुढे यायचंय. सन्माननीय भगवान नाईक यांच्या शुभ हस्ते इथे त्यांना देखील सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सर्व आलेल्या मान्यवरांना इथे आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. वळूया कॉम्बॉक्सकडे. ओव्हर टू यू सर. शेवटला बॉल मैदानावरती शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन मैदानावरती सज्ज झालाय. 60 धाव्यांचं लक्ष, त्यापैकी 25 धावा धफलकावरती आल्यात. म्हणजे अजून देखील 35 धाव्यांची गरज आहे. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाला. आपल्याकडे निशांत सर 2 मिनिटं तुम्हाला पुन्हा एकदा थांबवतोय. सन्माननीय संजय वाघमार इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण इथे सत्कारणी सन्मान करणार आहोत. सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सत्कारणी सन्मान केला आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय मैदानात काय घडलंय तर अजून एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. डीजे पवार साहेब या कार्यक्रमाबद्दल आणि हे जे आयोजन आपण जे आहे सन्माननीय छोटम सेठच्या माध्यमातून जे आपण प्रीमियर लीग पर्व 3 तर याच्याबद्दल एक काय थोडक्यात माहिती सांगू शकाल? आवाज जरा द्या माईकचा. धन्यवाद नाईक साहेब. नक्कीच या ठिकाणी सलग मी 3 वर्ष पाहतोय. हे पर्व 3 आहे. आदरणीय आणि आमचे सर्वांचे लाडके सोटम शेठ यांच्या वतीने ह्या टुर्नामेंट या अलिबाग तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या अतिशय अशा भव्य दिव्य ह्या टुर्नामेंट या मैदानावर आपणा सर्वांच्या वतीने अलिबाग तालुक्यातील सर्व आदिवासी कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने आणि तसेच आदरणीय छोटम शेठ यांच्या आशीर्वादाने या टुर्नामेंट अगदी भव्य दिव्य अशा पद्धतीने अलिबाग तालुक्यामध्ये होतात. अतिशय ही एक अभिमानाची आदिवासी बांधवांसाठी संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही खूप मोठी एक पर्वणीच म्हणता येईल की असा भव्य दिव्य आयोजन नियोजन मी तर अलिबाग तालुक्यामध्येच पाहतोय. आणि खरोखर अगदी तुम्हा सर्वांना अलिबाग तालुक्याचे सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. आणि असंच तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा पेन तालुक्यामध्ये कठीण आहे, एवढी मोठी स्पर्धा ठेवणं खूप कठीण आहे. मगाशी म्हटलं वामन सर आणि मी होतो की वामन सर सुद्धा मला म्हटलं की पवार साहेब असं आपल्या तालुक्यात खूप सारे नेते मंडळी आहेत, परंतु असं एक दाता आपल्या पेन तालुक्यामध्ये खूप सारे आहेत, पण असं दाता आपल्याला अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि आपलं
अलिबाग तालुक्याचं मात्र भाग्यच आहे, परंतु पेन तालुक्यामध्ये आपल्याला असा दाता जर भेटला तर नक्कीच अशा भव्य दिव्य स्पर्धा आपण आयोजित करू शकू असंच मला मगाशी वामन सरांनी म्हटलं आणि नक्कीच आम्ही सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून असा प्रयत्न करू आणि खरोखरच अशी स्पर्धा आणि आपल्या आदिवासी समाजासाठी एक स्टेज क्रिकेटच्या माध्यमातून या टुर्नामेंटच्या माध्यमातून असंच हे कायमस्वरूपी भरवत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय छोटम शेठ आणि पेन अलिबाग तालुक्यातील सर्व आदिवासी कार्यकर्त्यांनी तसेच सर्व क्रिकेट संघांना सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा आदिवासी बांधवांना मी अशाच स्पर्धेसाठी पुढे कायमस्वरूपी ठेवत राहो आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि खरोखरच आमचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष भगवानजी नाईक साहेब या स्पर्धेसाठी दर वर्षी मला सुद्धा या ठिकाणी आणि आमच्या पेन तालुक्यातील कार्यकर्त्यांना सुद्धा आमंत्रित करतो आणि ही स्पर्धेसाठी आम्हाला इकडे बोलवत असतात, त्याबद्दल सुद्धा नाईक साहेबांचे धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणतो आणि अशा स्पर्धा विविध स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये भरवत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पवार साहेब, आपल्याला एक सांगू इच्छितो की कालच आमचे सन्माननीय दिलीप शेठ भोईर छोटम शेठ आपल्या आदिवासींचे दाता यांनी कालच एक घोषणा घोषित केलेली आहे की भविष्यात याच ग्राउंडवर पूर्ण जिल्हास्तरीय आदिवासी बांधवांचे क्रिकेट सामने ते भरवायचे असं त्यांनी सांगितलेले आहे आणि ते सुद्धा एक शब्दाला पक्के अगदी ते जागणारे आहेत आणि ते ठेवतील. म्हणूनच सर्व आपल्या आदिवासी बांधवांनी असंच सहकार्य असणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच भविष्यात इथे जिल्हास्तरीय आपल्या प्रीमियर लीग होतील. धन्यवाद. पवार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं मनोगत व्यक्त केलं. पेन तालुक्यामध्ये सुद्धा अशी स्पर्धा घ्यावी त्यांची इच्छा आहे आणि नक्कीच ती सुद्धा तुम्ही घ्याल कारण तुमचं तेवढं कार्य सक्षम आहे. आणि आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये पवार साहेब तुम्हाला मी मुद्दामून सांगतोय की गेले 4 दिवस किंवा त्याच्या अगोदर 2 ते 3 महिने आमचे भगवानजी नाईक साहेबांनी खूप मोठी मेहनत घेतली आणि त्यांच्या पाठीवर त्यांची कोर कमिटी या सर्वांचा हातभार आणि म्हणून ही स्पर्धा आम्ही अगदी खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की त्यासाठी पंचांचा वाटबॉलचा इशारा असणारं आयोजन असेल, नियोजन असेल आणि प्रीमियर लीग बोलली की त्याच्यामध्ये मग ती टी शर्टची साईज असेल, प्रत्येक संघ मालकांची टी शर्ट किंवा त्यांची एक्स्ट्रा टी शर्ट म्हणजे खूप सारा व्याप असतो. परंतु या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना चांगला मंच मिळाला पाहिजे म्हणून भगवानजी नाईक यांचा प्रामाणिक प्रयत्न आपण गेले 2 वर्षांनंतर हे 3रं वर्ष पाहायला मिळतोय. यावेळेस मैदानावरती एक सिंगल धाव पूर्ण केली आहे आणि आता समीकरण इथे मैदानावरती पाहायला गेलं तर येणारे 6 बॉल मात्र शिल्लक असणार आहेत आणि 6 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज आहे. निशांत पाटील सर, मी थोडस मध्ये थांबवतोय कारण ओर झालेली आहे ना. कारण ह्या कार्यक्रमासाठी फर्स्ट प्राइज आहे 1 लाख, 2 नंबर 60,000, 3 नंबर 40,000 आणि 4, 5, 6 चे बक्षीस आहे 20,000 आणि प्रत्येकाला एक चषक आकर्षक. तसेच या पूर्ण मालिकावीर साठी आहेत एक LED टीव्ही आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही फक्त घोषित केलेलं होतं प्रत्येक जो आपला सामनावीर आपल्या याचा उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्यांना सायकली. परंतु काल सेटनीच एक घोषित केलं की जे सुपर 12 मध्ये गेलेले आहेत त्यांना आपण प्रत्येकाला एक मॅन ऑफ दी सायकल देऊ. आता ह्या 13 सायकली लागल्या म्हणून टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे अजून की जे या टुर्नामेंट प्रीमियर लीग मध्ये 24 संघ मालक होते आणि संघ मालकांकडे 360 खेळाडू वर्ग झालेले आहेत 14 प्रमाणे आणि टोटली 370 टी शर्ट पूर्ण विनामूल्य आपल्या प्रीमियर लीग साठी दिलेले आहेत छोटम सेठ यांच्या माध्यमातून. म्हणून त्यांचं पुन्हा अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला पाहिजे. कारण हे नुसतं सर्व पैसे टाकणं म्हणजे काय सोपं नाही की आज कमीत कमी 15 लाखाच्या पुढे हा खर्च आहे आणि हा सर्व अगदी छोटम सेठ यांच्या माध्यमातून आपल्याला
3 वर्षे सतत हे प्रीमियर लीग भरवतायत आणि अजून पुढे त्यांचं भरवण्याचं जे आहे ते पुढे पुढे अगदी अजूनही स्ट्रॉंग होणार आहेत. तर खरोखरच आम्ही आदिवासी बांधव पूर्ण छोटम सेठ यांचे आभारी आहोत आणि असेच हे टुर्नामेंट भरवाव्यात, प्रीमियर लीग भरवाव्यात. आम्ही सर्व आदिवासी बांधव त्यांचे खरोखरच आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही छोटम शेठ बद्दल यांच्याबद्दल माहिती दिलेली आहात. कारण सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, स्पर्धा म्हटली की खूप सारा खर्च असतो. या ठिकाणी बक्षीस पवार साहेबांना मी सांगू इच्छितो की पवार साहेब 24 जेव्हा संघ असतात तेव्हा आपण साधारणतः 3 नंबर पर्यंत बक्षीस देतो, परंतु या स्पर्धेमध्ये छोटम शेठ यांनी 6 नंबर पर्यंत बक्षीस ठेवले. ही खऱ्या अर्थानं खासियत या स्पर्धेची. कारण 24चा लॉट असला की आपण 8-8च्या ग्रुप प्रमाणे 1-1 नंबर वरती काढत असतो, म्हणजे 3 नंबर देत असतो. पण या स्पर्धेमध्ये छोटम शेठ यांनी 3 बक्षीस अजून वाढवलेली आहे. 2,60,000 रुपयाचं फक्त कॅश प्राइज बक्षीस आहे. जवळपास 60,000च्या सायकल आहेत, 65,000च्या. येथे चेंडू मात्र बराच हवेमध्ये कॅच पकडलाय. फलंदाज बाद. डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप सारा इथे हार्ड स्ट्राटा होता, म्हणजे खऱ्या अर्थानं दगड वगैरे होती आणि एका बाजूला पूर्णपणे दरी होती. म्हणजे जवळपास हजारो डंपर मातीचे टाकले आणि या मैदानाला खूप चांगल्या पद्धतीने लेवल दिली. त्यानंतर आपण जे या ठिकाणी लाईटचे पोल पाहतोय, पवार साहेब या लाईट साठी छोटम शेठने तब्बल 72 लाख रुपये खर्च केलेत आणि त्याचं फाउंडेशन बनवण्यासाठी 3,50,000 म्हणजे 75,50,000 रुपये हे फक्त लाईट साठी त्यांनी खर्च केलेत. आणि आपल्या या अलिबाग तालुक्यामधील किंवा रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींना एक चांगला मंच त्यांनी मात्र उभारून दिलाय. या मैदानावरती अलिबाग प्रीमियर लीगची पर्व पाहिली, त्यानंतर झिराट प्रीमियर लीग झाली, व्यावसायिक स्पर्धा झाल्या आणि आता आपली आदिवासी प्रीमियर लीग. येथे शॉर्ट फाईन लीगला बॉल गेलाय, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर येतोय. चौकार.